हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCSने 2024मध्ये ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहेत RPFची आहे, जलसंपदा आहे किंवा आत्ताच झालेली BMCची एक्झाम आहे. आणि त्या एक्झाम्समध्ये जे TCSने करंट अफेअर्स विचारलेले, जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले, तेच सर्व प्रश्न आपण इथे डिटेल ॲनालिसिस करणार आहे. त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओ केअरफुली पाहायचा आहे. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यातूनच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये कसा तुम्हाला अभ्यास करायचा याची एक तुम्हाला दिशा सापडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली पहा. चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहिला प्रश्न पाहूया. आता पहा मित्रांनो, जर आपण या TCSच्या करंट अफेअर्सचं, TCS चालू घडामोडींचं जर मायक्रो ॲनालिसिस केलं तर यामध्ये आपल्याला काय जाणवून येतंय की यामध्ये TCS कशावर फोकस करतंय, जे 7-8 घटक आहेत त्यावर TCSचा फोकस आहे. त्यावरच प्रश्न फिरवून रिपीटेड असतात. मग त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर त्यामध्ये जे पर्यावरण आहे म्हणजे एन्व्हायरमेंट रिपोर्ट्स आहेत त्यामध्ये असतात. तसेच डिफेन्समध्ये ज्या झालेल्या घटना आहेत, अहवाल आहेत, रिपोर्ट्स आहेत त्यावर देखील असतात. पुरस्कार आहेत त्यामध्ये नॅशनल आहेत, इंटरनॅशनल पुरस्कारावर TCSचा जास्त भर आहे. तसेच महाराष्ट्रातले एक्झाम आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील ते पुरस्कार विचारू शकतात. ओके, त्यानंतर ज्या सेंट्रल स्कीम्स आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, योजना आहेत. तसेच निर्देशांक इंडेक्स खूप महत्त्वाचा पॉईंट आहे TCS साठी, इंडेक्स निर्देशांक. ओके, तसेच क्रीडा घडामोडी, स्पोर्ट्स, तसेच लोकसंख्या रिलेटेड करंट अफेअर्स येणार म्हणजे येणारच. तसेच जे WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन्स आहेत, UNESCO आहे, यांच्या संबंधीचे करंट अफेअर्स देखील विचारलेच जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या राज्यात जे पुरस्कार वितरित केले जातात ते पुरस्कार आहेत. आरोग्य विभागातील ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, कोणतं म्हणजे हॉस्पिटल इनॉग्रेशन झालंय किंवा कोणती आरोग्यासंबंधीची योजना, ते महत्त्वाचं आहे. महिलांसंबंधीच्या योजना महत्त्वाच्या आहेत. महिलांसंबंधीचे जे इनिशिएटिव्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. तसेच अंतराळ मोहिमा आणि अंतराळ संशोधन संस्था, हे जे काही मी आत्ता पॉईंट तुम्हाला सांगितले ते तुम्ही करणे 100% करणे गरजेचं आहे. यावरच तुम्हाला TCS मध्ये प्रश्न दिसणार आहेत. ओके, चला आता या व्हिडिओला आपण सुरुवात करू. ओके, चला पहिला प्रश्न पहा. खालील विधाने विचारात घ्या. 2 विधान आहेत, विधान A आणि विधान B. ओके, कशाशी संबंधित आहे पहा. जून 2023 मध्ये किमान 12 राज्ये केंद्रशासित प्रदेशांत उष्णतेची लाट म्हणजे पर्यावरण एन्व्हायरमेंटमध्ये हा क्वेश्चन मोडला जातोय. ओके, क्लायमेट सेंट्रलने मानवामुळे झालेल्या हवामान बदलाला श्रेय दिलेले आहे. ओके, उष्णतेच्या लाटेचं. ओके, आणि 2023 मध्ये सरासरी उष्णतेच्या लाटेचा कालावधी 2 ते 4 दिवस होता. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन्ही बरोबर दिले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 A आणि B दोन्ही सत्य असं दिलेले. ओके, आता यामध्ये आपल्याला डिटेल जर बोलायचं झालं, जास्त इन्फॉर्मेशन जर घ्यायची झाली तर आपण त्यामध्ये काय बोलू शकतो पहा. जी उष्णतेची लाट आहे मित्रांनो, ओके, क्लायमेट सेंट्रलने दिलेली. ओके, म्हणजे जून 2023 मध्ये काय केलंय, क्लायमेट सेंट्रल या हवामान विज्ञान संस्था आहे ही. ओके, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये त्याने भारतातील जी आपली किमान 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्भवलेली जी तीव्र उष्णतेची लाट आहे त्या लाटांना मानवजन्य हवामान बदलामुळे अधिक तीव्र आणि वारंवार झाल्याचं म्हटलंय. ओके, आणि यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय तर मानव निर्मित हवामान बदल म्हणजे त्यामध्ये काय काय येतं, जीवाश्म इंधन जाळणे, वनतोड आणि इतर मानवी क्रियांमुळे जे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन वाढतं त्याचा थेट परिणाम तापमानवाढीवर होतो हे त्यांनी सांगितलं होतं. तसेच भारतावर याचा परिणाम काय हे देखील त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे भारतातील जी राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटांचे परिणाम अधिक गंभीर झाले हे त्यांनी सांगितलं होतं. आणि हा विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांवर झाला होता. यामुळे ते ग्रामीण शहरी लोक त्रस्त झाले होते. ओके, आणि याचा आरोग्य आणि पर्यावरणीय परिणाम काय आहे तर उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात, कृषी उत्पादनांवर परिणाम, पाणी टंचाई आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत असं त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. आणि क्लायमेट सेंट्रलने दिलेल्या या निष्कर्षामुळे हवामान बदलावर त्वरित पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. हे लक्ष ठेवा. आणि विशेषतः उष्णतेच्या लाटांमुळे प्रभावित होणाऱ्या समुदायांच्या संरक्षणासाठी. ओके, आणि भारत सरकारने त्यावर पावले देखील उचलायला सुरुवात केली होती. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, फेब्रुवारी 2023 या दिवशी प्रसिद्ध केलेल्या PIB अहवालानुसार
कर्नाटकातील तुमाकुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने HALने हेलिकॉप्टर कारखाना वर्षाला सुमारे डॅश डॅश हेलिकॉप्टर तयार करणार आहेत. म्हणजे सुरुवातीला त्याच्या स्टार्टिंगला किती हेलिकॉप्टर तयार करणार आहेत तर ती 30 करणार आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 30. ओके, आता भारत सरकारने ऑगस्टा वेस्टलँडच्या सहकार्याने, ओके, कोणाच्या सहकार्याने, ऑगस्टा वेस्टलँडच्या सहकार्याने तुमकुरू कर्नाटक येथे HALच्या नवीन म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नवीन हेलिकॉप्टर कारखान्याची स्थापना केली होती. आणि या कारखान्याच्या सुरुवातीला वर्षाला 30 हेलिकॉप्टर तयार करण्याची क्षमता असणार आहे. ओके, आणि यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर याची उत्पादन क्षमतेमध्ये वाढ. भविष्यात काय होते तर भविष्यात या कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवून तिथे 90 ते 95 हेलिकॉप्टर प्रति वर्ष करण्याची योजना आहे. ओके, आणि यामध्ये काय काय तर या कारखान्यात प्रामुख्याने लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स, हे लक्षात ठेवा, लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स तयार केली जाणार आहेत. ओके, आणि मेक इन इंडियाच्या उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता वाढवून हे सर्व केले जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. 2023 सालचा कला श्रेणीतील डॅश डॅश बाई बेगा यांना प्रदान करण्यात आला, ज्या मध्य प्रदेशात राहणाऱ्या उत्कृष्ट भारतीय कलाकार आहेत. ओके, 2023चा हा पुरस्कार कोणता कला श्रेणीतील पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला, हे लक्षात ठेवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पद्मश्री पुरस्कार जोदैयाबाई बेगा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आता जोदैयाबाई बेगा या कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिलाय. यामध्ये त्या जोदैयाबाई बेगा या मध्य प्रदेशातील आहेत आणि त्यांचा कला प्रकार काय तर त्या चित्रकला शैलीत प्रवीण आहेत. ते जी प्राचीन आदिवासी परंपरा आहे, निसर्ग आहे, लोककथा आहे आणि सांस्कृतिक मूल्ये त्या जपणाऱ्या या कलावंत आहेत. ओके, आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यम समुदायाच्या सांस्कृतिक परंपरांचे संवर्धन केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ओळख निर्माण केली आणि म्हणूनच त्यांना पद्मश्री हा भारतातील 4था सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. ओके, आणि त्यांच्या कार्य चित्रकलेला नवी ओळख मिळाली आहे, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले आहेत, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पुढे पाहूया. BMCद्वारे मुंबईत दरवर्षी डॅश डॅश वाहनांची नोंदणी केली जाते 45 लाख. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 45 लाख. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहता, मेरी माती मेरा देश, माझी माती माझा देश या मोहीम, आता मोहिमेशी संबंधित आहे, स्कीम योजना बरोबर, मोहिमेशी संबंधित विधानांचा विचार करायला लावलेला आहे. ओके, आता आपण त्यामध्ये काय विचार करूया. 29 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय रेल्वे मेरी माती मेरा देश मोहिमेचा एक भाग म्हणून स्वयंसेवकांच्या वाहतूक करण्यासाठी विशेष गाड्या चालवणार आहे. ओके, आणि ज्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्या वीर आणि वीरांगना यांना श्रद्धांजली म्हणून ही मोहीम सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केली आहे. ओके, आणि त्यानंतर काय आहे, तिसरं विधान आहे, या मोहिमेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील कोणतेही प्रतिनिधित्व नव्हते. तर पहा, योग्य उत्तर काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केवळ A आणि B सत्य आहेत. ओके, आता मेरी माती मेरा देश ही भारत सरकारने सुरू केलेली एक विशेष मोहीम आहे. ओके, आणि ही देशभक्ती, संस्कृती आणि राष्ट्रासाठी योगदान दिलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने राबवली जाते आणि या मोहिमेचा संबंध स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी आहे, जो भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षांचा उत्सवाचा एक भाग आहे. ओके, आणि यामध्ये काय केले जाते, देशभक्तीला प्रोत्साहन दिले जाते. मोहिमेतून प्रत्येक नागरिकाने आपल्या गावातील, शहरातील किंवा समाजातील देशासाठी योगदान देणाऱ्या लोकांना सन्मानित करायचं या योजने मोहिमेतून. ओके, आणि यामध्ये काय आहे तर वीरांच्या सन्मानांसाठी शपथ घेतली जाणार आहे. म्हणजे जे आपले नागरिक आहेत, भारताचे नागरिक, त्यांना माता आणि वीरांना सन्मानित करण्याची प्रतिज्ञा दिली जाणार आहे. ओके, आणि यामध्ये काय गावामध्ये शिलाफलक तयार करण्यात येणार आहेत शूरवीरांच्या नावाचे. ओके,
आणि प्रत्येक गावातून माती आणि तांदूळ गोळा करून अमृत कलशात भरून ते राजधानी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकात पाठवले जाणार आहेत. ओके, जेणेकरून ती माती देशातील एकात्मतेचं प्रतीक बनणार आहेत. म्हणून याला काय दिलंय, माझी माती माझा देश, मेरी माती मेरा देश असं नाव दिलेलं आहे. ओके, आणि या मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे, स्वच्छता मोहिमा आणि इतर विकासात्मक उपक्रमे केली जाणार आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि जो तिसरा पॉईंट आहे, या मोहिमेचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यामधील कोणतेही प्रतिनिधित्व नाही. तर उत्तर प्रदेश काय तर गावागावांत वीर जवानांचे स्मारक उभारले जाणार आहे आणि स्वातंत्र्य आणि सैनिक आणि शूरवीर कुटुंबाचा सन्मान करण्यात येणार आहे. ओके, आणि मध्य प्रदेशमधून काय तर प्रत्येक गावातून माती आणि तांदूळ गोळा करून अमृत कलश तयार केला जाणार आहे. आदिवासी भागातील वीरांच्या कथा सांगण्यात येणार आहेत. ओके, आणि राजस्थानच्या वीरभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये वीरांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम राबवले जात आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. तसेच तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये काय तर शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके, तर ही आहे मेरी माती मेरा देश मोहीम. त्यानंतर पुढे पाहूया 2023च्या जागतिक नाविन्यता निर्देशांकात भारताचा क्रमांक कोणता आहे पहा. 2023च्या जागतिक नाविन्यता निर्देशांकात आपला भारत कितवा आहे, तर तो आहे 40वा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 40वा. आता किती देशांमध्ये, तर 132 देशांमध्ये आपला 40वा क्रमांक आहे. हे लक्षात ठेवा. आणि जर मी तुम्हाला विचारलं 2022 मध्ये कितवा होता, तर 2022 मध्ये देखील 40वाच होता. आपण तो क्रमांक टिकवून ठेवलाय. 2015 मध्ये 81वा होता. त्यानंतर 2020 मध्ये आपण 48 वर आलो, 2021 मध्ये 46 वर आलो आणि 2022-23 मध्ये आपण आता 40 वर थांबलेलो आहे. ओके, आणि यामध्ये काय काय, तर यामध्ये स्वित्झर्लंड, महत्त्वाचे पॉईंट सांगायचे झाले तर स्वित्झर्लंडने सलग 13व्या वर्षी प्रथम स्थान मिळवलेलं या निर्देशांकामध्ये. हे देखील लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया भारतीय वायुसेनेने 17 फेब्रुवारी 2024 रोजी डॅश डॅश येथे बापू शक्ती नाहीये, वायू शक्ती नाही. तर तुम्ही म्हणाल बापू शक्ती म्हणजे महात्मा गांधींशी संबंधित आहे का, तर ते वायू शक्ती 2024 नावाचा प्रमुख सराव केला. ओके, भारतीय वायुसेनेने कोणत्या ठिकाणी केला, तर तो राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये कोणत्या ठिकाणी, राजस्थानमध्ये जे पोखरण डेझर्ट आहे, पोखरणमध्ये हा सैन्य अभ्यास हा सराव केला जातो. ओके, पोखरण फायरिंग रेंज आहे तिथे. ओके, याचा उद्देश काय तर वायुसेनेच्या लढाऊ क्षमतांचं प्रात्यक्षिक प्रदर्शन करणे, युद्ध स्थितीतील ऑपरेशनल तयारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेणे. ओके, आणि यामध्ये फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनचा समावेश होतो. आणि त्यामध्ये जर डिटेल मी तुम्हाला सांगितलं तर सुखोई 30 MK आहेत, MiG-29 आहेत, राफेल आहेत, तेजस आहेत, चिनूक हेलिकॉप्टर आहेत, अपाचे हेलिकॉप्टर आहेत, यांसारख्याचा हेलिकॉप्टर आणि एरोप्लेन्सचा, फायटर प्लेन्सचा समावेश होतो. ओके, त्यानंतर यामध्ये स्मार्ट वेपनरी देखील आहेत, त्यानंतर कमांडो ऑपरेशन्स आहेत. ओके, आणि यामध्ये जर अति महत्त्वाचं म्हटलं तर स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात आलेले जे ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र आहे ते देखील यात समावेश होतो सरावामध्ये, आणि प्रचंड बॉम्बचा देखील समावेश होतो. ओके, त्यामुळे हा युद्ध सराव हा वायुसेनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा सराव आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया 4 सप्टेंबर 2023 मध्ये डॅश डॅश यांनी ओडिसाच्या त्यांच्या पहिल्या महिला विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. ओके, कोणी ओडिसाच्या पहिल्या विधानसभा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला, तर प्रमिला मलिक यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रमिला मलिक या ओडिसा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि त्यांची निवड कधी झाली, 4 सप्टेंबर 2023 मध्ये. बरोबर. आता जर बोलायचं झालं प्रमिला मलिक कोणत्या पक्षाच्या आहेत, या बिजू जनता दलच्या वरिष्ठ नेते आहेत. ओके, आणि त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी कोणती आहे, तर जाजपूर जिल्ह्याच्या बिनजहार हे त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, कॉन्स्टिट्युएन्सी. ओके, आणि त्या ओडिसा सरकारमध्ये सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास तसेच दलित समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्या आहेत आणि ओडिसाच्या विधानसभेत त्या 7 वेळा निवडून आलेल्या आहेत. हे देखील लक्षात ठेवा.
तसेच प्रमिला मलिक यांची निवड ही ओडिशा विधानसभेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक घटना आहे हे ते बोललं जातं, कारण महिलांना राजकारणात आणण्यासाठी त्यांनी बऱ्याच वेळा पुढाकार म्हणजे त्या सतत पुढाकार घेत असतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 5 मार्च 2024 पर्यंतच्या माहितीनुसार जमिनीपासून जाहिरातीची जमिनीपासून जाहिरात फलकाच्या उंचीची मर्यादा डॅश डॅश पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर ते 120 फुटापर्यंत वाढवण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. 6 जानेवारी 2024 मध्ये डॅनिश सरकारने GFAI लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा एक धोरणात्मक उपक्रम आहे ज्याचा उद्देश डेन्मार्क आणि भारत यांच्यातील शाश्वत ऊर्जा उपाय क्षेत्रात सहकार्य वाढवणे आहे. मग या GFAIचं पूर्ण रूप फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. GFAI तर पहा, ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे. ओके. ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया असा ऑप्शन आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया बरोबर. ही भारत आणि डेन्मार्क यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे आणि ज्याचा उद्देश काय आहे तर हरित इंधन विशेषतः हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात नवकल्पना सहयोग वाढवणे. ओके. आणि यामध्ये काय काय आहे तर भारतीय आणि डेन्मार्कमधील ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि वित्तीय घटक यांच्यात हरित इंधनाच्या विकासासाठी सहयोग वाढवला जाणार आहे आणि हरित इंधन तंत्रज्ञानातील ज्या नवीन कल्पना आहेत त्यांना चालना दिली जाणार आहे आणि त्यांचा विकास केला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि यामुळे हरित इंधन क्षेत्रात नवीन व्यवसाय आणि नवीन व्यवसायांची संधी, रोजगार संधी आणि धोरणात्मक भागीदारीचा निर्माण होणार आहे. ओके. आणि त्यामुळे काय महत्त्वाचे पॉईंट आहेत तर कार्बन न्यूट्रॅलिटी आणि हरित ऊर्जा संक्रमण होणार आहे. म्हणजे कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे काय तर जागतिक कार्बन न्यूट्रॅलिटीच्या उद्दिष्टांना गती मिळणार आहे आणि हरित ऊर्जा संक्रमणामध्ये हरित इंधनाच्या विकासाद्वारे स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांचा वापर केला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. गेलच्या भारतातील पहिल्या स्मॉल स्केल LNG युनिटचे उद्घाटन आणि राष्ट्रसमर्पण डॅश डॅशद्वारे 5 मार्च 2024 या दिवशी करण्यात आले. पहा, गेलच्या पहिल्या स्मॉल स्केल LNG युनिटचं उद्घाटन राष्ट्रसमर्पण करण्यात आले. ओके. आणि ते कोणी केले तर ते हरदीप सिंग पुरी यांनी केले. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हरदीप सिंग पुरी यांनी गेलच्या LNG युनिटचं उद्घाटन केलेले. ओके. आता जर एक्स्ट्रा म्हणजे डिटेलमध्ये जर आपण जास्त बोलायचं झालं तर काय बोलता येईल. 5 मार्च 2024 रोजी गेल इंडियाने मध्य प्रदेशमधील जे विजापूर आहे तेथे LPG प्लांटमध्ये भारतातील पहिले स्मॉल स्केल LNG युनिट सुरू केले. कोणत्या ठिकाणी 5 मार्च 2024 मध्ये. ओके. गेल इंडियाने मध्य प्रदेशमधील विजापूर येथे LPG प्लांटमध्ये भारतातील पहिले स्मॉल स्केल LNG युनिट सुरू केले आणि याचं उद्देश महत्त्व काय आहे तर हे तंत्रज्ञान नैसर्गिक वायू पाईपलाईन नेटवर्कशी जोडलेली जी क्षेत्रे जोडलेली नाहीत आणि ज्या ग्राहकांना याचा पुरवठा नाही त्यांना पुरवठा करण्यास मदत करणार आहे. ओके. आणि दुर्गम भागांमध्ये स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल इंधनाचा पुरवठा केला जाणार आहे यातून आणि वाहनांसाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. आणि यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश काय आहे त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे बरोबर. आणि याच उपक्रमात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत आपले जे हरदीप सिंग पुरी यांनी 17 राज्यांमध्ये 201 CNG स्टेशनचे देखील उद्घाटन केले ज्यामुळे देशभरात CNGच्या उपलब्धतेत वाढ होणार आहे. ओके. आणि भारत सरकार 2000 पर्यंत नैसर्गिक वायूचा टप्पा 15% वाढण्याचं उद्देश ठेवणार आहे. म्हणजे 2020 पर्यंत नैसर्गिक वायूंचा टप्पा 15% पर्यंत वाढवण्याचं उद्देश ठेवलेले या मोहिमेतून. ओके. त्यानंतर पुढे पाहूया.
फिडे ग्रँड स्विस ओपन 2023 ही एक डॅश डॅश आहे जी जागतिक चॅम्पियनशिप पात्रता फेऱ्यांचा भाग आहे. फिडे ग्रँड स्विस ओपन ही कसली स्पर्धा आहे तर ही बुद्धिबळ स्पर्धा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बुद्धिबळ स्पर्धा. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर फिडे ग्रँड स्विस ओपन 2023 ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आहे. ओके, जी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 मध्ये पात्रतेसाठी महत्त्वाची आहे. ओके, आणि या स्पर्धेतून पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी जगभरातील आघाडीचे बुद्धिबळपटू सहभागी होतात. ओके, आणि हेच आयोजन कोणत्या ठिकाणी झालं होतं तर फिडे ग्रँड स्विस ओपन 2023चं आयोजन जर्मनीच्या ड्रेसडेन शहरात झालं होतं. आणि कधी झालं होतं 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान झालं होतं. ओके, आणि ही जी स्पर्धा आहे फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 2023 ओके 2024 साठी पात्रता देणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे. म्हणजे 2024 साठी पात्रता ठरणाऱ्या स्पर्धकांसाठी ही एक मानली जाते. ओके, आणि या स्पर्धेमध्ये 11 फेऱ्या खेळल्या जातात. स्विस फॉर्मॅटमध्ये 11 फेऱ्यांमध्ये खेळवली जातात. आणि यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की भारतीय खेळाडू कोणकोणते होते तर यामध्ये आपल्या भारताचे जे के आर प्रज्ञानंद आहे ते विदिती गुजराती होते आणि अर्जुन एरेगेसे यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथून. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, महिला समृद्धी योजनेअंतर्गत ओके महिला समृद्धी योजनेअंतर्गत राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ KNSKFDC वित्तीय वर्ष 2023-24 आणि 24-25 साठी डॅश डॅश या एकूण व्याजदरासह 1 लाख पर्यंत कर्ज देते. ओके, आपल्याला काय सांगायचंय किती % कर्ज देते ते आपल्याला सांगायचं आहे. कोण? महिला समृद्धी योजनेअंतर्गत राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ. ओके, वित्तीय वर्ष 2023-24 आणि 24-25 साठी डॅश डॅशच्या एकूण व्याजदरासह 1 लाख पर्यंत कर्ज देते. तर ते किती? 6% पर्यंत देते. ओके, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6% बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, डिसेंबर 2023 मध्ये भारताकडून बुद्धिबळातील तिसरी स्त्री ग्रँड मास्टर कोण बनली? ओके, डिसेंबर 2023 मध्ये भारताकडून बुद्धिबळातील तिसरी स्त्री ग्रँड मास्टर कोण बनली? ती आहे वैशाली रमेश बाबू. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वैशाली रमेश बाबू यांनी भारताच्या तिसऱ्या महिला ग्रँड मास्टर म्हणून बनण्याचा मान मिळवला आहे. ओके, आता वैशाली रमेश बाबू यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर वैशाली यांनी 2016 मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2018 मध्ये महिला ग्रँड मास्टर हे सन्मान मिळवलेले आहेत. आणि 3 ग्रँड मास्टर्स नॉर्म्स आणि 2500 पेक्षा जास्त एलो रेटिंग पूर्ण करून त्यांनी ग्रँड मास्टर पदवी मिळवली. हे देखील लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितलं या तिसऱ्या स्त्री ग्रँड मास्टर बनल्यात, या तिसऱ्या महिला ग्रँड मास्टर बनल्यात. मग आधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या कोण आहेत तर पहा, पहिल्या भारतीय महिला ग्रँड मास्टर आहेत कोनेरू हम्पी. ओके, आणि दुसऱ्या भारतीय महिला ग्रँड मास्टर आहेत हरिका द्रोणावली. ओके, हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं अति गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, भारताची लोकसंख्या वर्ष 2022 मध्ये 1.417 अब्जवरून वर्ष डॅश डॅश मध्ये 1.515 अब्ज होणार आहे. पहा, भारताची लोकसंख्या 2022 मध्ये 1.417 अब्जवरून ती 2030 मध्ये 1.515 अब्ज होणार आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2030. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, भारताने वर्ष 2023 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी डॅश डॅश यास नामांकित केले होते ते आपल्याला सांगायचे. ओके, पहा, भारताने वर्ष 2023 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप यास नामांकित केलं होतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भारतातील मराठा मिलिटरी लँडस्केप. ओके,
आता भारताने 2023 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी 2 स्थळे नामांकित केली होती, त्यामधील हे एक आहे आणि दुसरं कोणतं आहे तर दुसरं आहे सॅटेलाइट सिटी चंद्रनगर. ओके, आणि हे कुठे तेलंगणामध्ये, सॅटेलाइट सिटी चंद्रनगर तेलंगणामध्ये, आणि हे भारतातील प्राचीन शहरी नियोजनाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ओके, त्यामुळे त्याला वारसा युनेस्को वारसा स्थळीच्या यादीमध्ये नामांकित केलं होतं, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या मराठा मिलिटरी लँडस्केपबद्दल जर बोलायचं झालं तर हे स्थळ मराठा साम्राज्याच्या संरक्षणात्मक आणि लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये किल्ले, जल व्यवस्थापन प्रणाली, संरक्षणात्मक वास्तुकला आणि प्राचीन युद्धनीती यांचा समावेश होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. वर्ष 2023 मध्ये राष्ट्रपतींनी मंजूर केलेला शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? पहा किती इझी क्वेश्चन आहे. वर्ष 2023 मध्ये राष्ट्रपतींनी मंजूर केलेला शौर्य पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही? पहा, पद्मश्री नागरी पुरस्कार आहे. बरोबर, पद्मश्री नागरी पुरस्कार आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पद्मश्री. बरोबर, पद्मश्री. मग शौर्यचक्र, वायुसेना पदके आणि कीर्तिचक्रे ही जी आहेत ती शौर्य पुरस्कार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. अद्भुत वार्षिक रास महोत्सव 2023 ने त्याचा दिव्य उत्सव डॅश डॅश मध्ये साजरा केला होता. पहा, अद्भुत वार्षिक रास महोत्सव 2023 हा आसाम मध्ये साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आसाम. ओके, आता याबद्दल जर डिटेल माहिती द्यायची झाली तर काय सांगता येईल? अद्भुत वार्षिक रास महोत्सव 2023. ओके, अद्भुत वार्षिक रास महोत्सव 2023 हा आसाम राज्यातील एक भव्य सांस्कृतिक आणि धार्मिक महोत्सव आहे, जो आसामच्या समृद्ध परंपरा आणि वारसा साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात येतो. आणि हा महोत्सव मुख्यतः माजुली बेटावर साजरा करण्यात येतो. ओके, जो आसाममधील धार्मिक आणि वार्षिक संस्कृतीचे वारशाचे केंद्र आहे. आणि माजुली हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे, हे लक्षात ठेवा. आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये देखील हे नामांकित आहे. ओके, आणि हा कधी झाला होता महोत्सव? हा नोव्हेंबर 2023 मध्ये हा महोत्सव झाला होता, हे देखील आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. किनारपट्टी अधिवास आणि मूर्त उत्पन्नासाठी खारपुटी उपक्रम, मँग्रोव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोरलाईन हॅबिटॅट्स अँड टँजिबल इन्कम्स, मिस्टी याच्याशी संबंधित खालील विधानांचा विचार करायचा आहे. ओके, पहा, भारताच्या पंतप्रधानांद्वारे जागतिक पर्यावरण दिनी 5 जून 2023 मिस्टीचा शुभारंभ केला. बरोबर आहे. आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रकल्प खर्च म्हणून 100 कोटींचे वाटप करण्यात आले आहे, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ए आणि बी हे दोन्ही सत्य आहेत. ओके, त्यानंतर पुढे बोलूया. राज्यसभेने ऑफशोर क्षेत्र खनिज सुधारणा विधेयक 2023 मंजूर केले, जे ऑफशोर क्षेत्रात कार्यवाही अधिकारांच्या वाटपाची पद्धत म्हणून डॅश डॅश सादर करून मोठी सुधारणा आणेल, तर ते लिलाव सादर करून मोठी सुधारणा आणेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लिलाव. समोरचा प्रश्न पाहूया. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये असलेल्या जीनोम सुविधेचे नाव काय आहे? कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये असलेल्या जीनोम सुविधेचं आपल्याला नाव सांगायचं आहे, तर ते काय आहे? तर ते आहे व्होल जीनोम सिक्वेन्सिंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 संपूर्ण जीनोम अनुक्रम. ओके, व्होल जीनोम सिक्वेन्सिंग हे त्याचं राईट आन्सर आहे. ओके, आता याबद्दल जर अधिक माहिती घ्यायची झाली तर कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा उपलब्ध आहे, आपण पाहिलं. ओके, आणि एप्रिल 2021 मध्ये हे रुग्णालय कोविड-19 नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यास सुरुवात करणारे मुंबईतील पहिले सरकारी रुग्णालय बनलं होतं. आणि ऑगस्ट 2021 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने BMCने कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेन्सर मशीन कार्यान्वित केली होती, हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
पहा, भारताचे पहिले मोठे प्रतिमान जे जानेवारी 2024 महिन्यामध्ये सुरू करण्यात आले होते, त्यात डॅश डॅश भाषांमध्ये मजकूर प्रकार दर्शकता आहे, तर ते 22 भाषा आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 22. समोरचा प्रश्न, 20 एप्रिल 2023 रोजी शौर्य पुरस्कार वायुसेना पदक प्रदान करण्यासाठी भारतीय हवाई दलातील डॅश डॅश या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. ओके, 20 एप्रिल 2023 रोजी शौर्य पुरस्कार वायुसेना पदक प्रदान करण्यासाठी भारतीय हवाई दलातील विंग कमांडर दीपिका मिश्रा या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विंग कमांडर दीपिका मिश्रा. त्यानंतर समोरचा प्रश्न, 1 एप्रिल 2023 पासून भारतात यापैकी कोणते रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स RDE नियम लागू झालेत? ओके, रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स RDE नियम कोणते लागू झालेत? तर BS6 फेज 2. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 BS6 फेज 2. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या TCS परीक्षेवर फोकस करून TCS परीक्षेमध्ये 2024 मध्ये जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडी करंट अफेअर्स झालेले आहेत, ते महत्त्वाचे चालू घडामोडी करंट अफेअर्स आपण इथे पाहिलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या TCS परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.